श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास 5वा, अध्याय 11वा। सद्गुरु तव चरणासी नमन करुणी साष्टांगेसी, देई लेखनाचे स्फूर्तीसी मागणे पुरवी दातारा श्रीराम। चरण नमनाचा प्रताप कृत पाप झडे आपोआप, तैसेच नाशती त्रिविध ताप महिमाद्भुत नमनाचा श्रीराम। एकांत स्थानी जाऊन विषय चिंतन दूर फेकून, करिता सद्गुरु चरण ध्यान संसार बंधन न बाधे श्रीराम। अंतरी सद्गुरु चरण आठवून स्थिर करी तेथे चित्त मन, दिवसेंदिवस वाढल्या ध्यान आत्मज्ञानी मती प्रकाशे श्रीराम। ऐसा साधल्या नित्यनेम आणि मुखे अखंड रामनाम, त्याचे ईप्सित पुरती काम षण्मासी प्रचिती येईल श्रीराम। मागील समासास रामानंद शिष्य रामदास यांचे वर्णन गुरुभक्तास अनुकरणीय होईल श्रीराम। रामानंदांचे शिष्यवर बहुतांचा परमार्थी अधिकार, मी एक निवडलो कुचर कुचर हरभऱ्याचे दाण्यापरी श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्य शिष्य जाण नामे देवराव नारायण, राजा भाऊ म्हणती सर्वजण खेर्डेकर देशपांडे असती हे श्रीराम। यांचा थोर असे घराणा नाव लौकिक उदारपणा, ईशभक्ती सदाचार हा बाणा 3 पिढ्यांपासून दिसत असे श्रीराम। यांचे आजोबा हरिपंत त्या काळी यांना मानिती संत, संसाराची मुळी न खंत यांनी ईश्वर भक्तीपर कवित्वही केले श्रीराम। अण्णासाहेब राजाभाऊंचे वडील यांनी पुत्र पौत्रादी सकल, बालपणापासून त्यांचा कल ईशभक्तीकडे लाविला श्रीराम। म्हणून आजही उत्सव प्रसंगी आबाल वृद्ध झटती सवेगी, कितीही झाल्या दगदगी सोसूनी साह्य करीती ते श्रीराम। राजाभाऊंचा जन्म या घराण्यात, बालपणी शिक्षण सात्विक मिळत, उच्च शिक्षणी जरी उत्तीर्ण होत तरी संस्कार सात्विक आजही असते श्रीराम। दुसरे सबळ कारण महाराजांचे साखर खेरड्या आगमन, प्रतिवर्षी असे जाण त्यांचे सेवेची आवड त्यांना श्रीराम। राजाभाऊ बंधू उत्तम राव यांचा अवधूतानंदपदी भाव, अंतःकरणाचा घेता ठाव पारमार्थिक ओढा विशेष श्रीराम। उत्तमराव पुत्र श्रीनिवास डॉक्टर, दुसरे नामे असती भास्कर, हे ब्रह्मचैतन्य शिष्यवर सद्गुरुभक्त असती हे श्रीराम। दुसरे बंधू जय नरहर रामानंद सेवकांचे डॉक्टर, डॉक्टरी व्यवहारात हे हुशार, भाविक प्रेमा सात्विक श्रीराम। रामानंदांचे जाणे गोंदावलीस, प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेस राजाभाऊंचे उच्च शिक्षण पुण्यास, जाताना राजाभाऊस नेती तेथे श्रीराम। एक दिवस निघाला सोन्याचा, राजाभाऊंचे सद्भाग्याचा अनुग्रह मिळाला ब्रह्मचैतन्यांचा, या योगे धन्यता वाटली श्रीराम। राजाभाऊने रामानंदा विनविले, तुमचे योगे हे चरण लाभले, नाही तर संसार मोह जाळे हे घडले नसते जी श्रीराम। राजाभाऊची निष्ठा ब्रह्मचैतन्यावरी, तैसीच आहे रामानंदांवरी, दोघा समसमान अंतरी राजाभाऊ मानिती आजही श्रीराम। राजाभाऊंची सद्गुरुभक्ती दिवसेंदिवस होय वाढती, राम नाम ही अखंड चित्ती, वकिली करीती बुलढाण्यास श्रीराम। वकिलीचा जरी असे धंदा, असत्य काम न घेती कदा, पैसा मिळणे हे प्रारब्धाधीन असे सत्य हे श्रीराम। राजाभाऊ तत्वनिष्ठ गुरुभक्त, श्री ब्रह्मचैतन्यपदी विश्वास अत्यंत, नामधारक निष्ठावंत, सत्यत्वाची आवड बहु श्रीराम। श्रद्धा ही जयांची डोळस, रामकार्य करीती निरालस, परोपकारी जयांचे मानस, अन्नदानी आवड बहु श्रीराम। सद्गुरूंच्या वर्णिता लीला, ऐकता येई प्रेम माळा,
प्रेमाश्रू वाहती दोन्ही डोळा गदगद अंतःकरण होत असे श्रीराम. गुरुभक्ताची हेच खूण सद्गुरु लीलेची होता आठवण. रोमांच येती थरारून सात्विक अष्टभाव उमटती श्रीराम. वृद्ध प्रकृतीचा न करिता विचार वर्गणीस फिरती घरोघर. खेरडा राम मंदिर जीर्णोद्धार कामही सुरू केले असे श्रीराम. आज राजा भाऊंची वृत्ती राम पाहती सर्वाभूती. संकटकाली ही शांत वृत्ती डळमळेना कदापि श्रीराम. राजा भाऊ पत्नी सत्यभामाबाई पती आज्ञा तत्पर सदाही. महाराजांची होती अनुग्रही सत्वस्थ शांत समाधानी श्रीराम. राजा भाऊ वकिली मिळकत काही काल मुळी न मिळत. या योगे प्रपंची यातायात दैव योगे होत असे श्रीराम. या काली दोघे पती पत्नी दिसती शांत आणि समाधानी. ही स्थिती गुरु कृपे वाचून येणार नाही कदापि श्रीराम. पुढे वकिली उत्तम चालली. दोघांची अन्नदान वृत्ती वाढली. कोणाही भुकेल्या कदा काळी विन्मुख केले नाहीच श्रीराम. सत्यभामाबाईचे अंतकाळी मी प्रत्यक्ष होतो जवळी. नाम जप सुरू असे करतळी राजा भाऊ वृत्ती शांत असे श्रीराम. तैसेच घनश्याम गोविंद देसाई नामे प्रसिद्ध. बुद्धीनेही जे तीव्र शुद्ध लौकिकही घराण्या साजेसा श्रीराम. यांचे कवित्व रसाळ प्रेमळ रामानंदांचा श्रीहस्त प्रबळ. रामानंदांचे शिष्य सकळ मुखोद्गत करिता ती श्रीराम. कवित्व प्रेरणा रामानंदांकडून झाली हे कथिले त्यांनी. कवित्वास प्रसाद म्हणून आले ऐसे वाटत असे श्रीराम. रामानंदांचे पादुका चरण उत्सव प्रसंगी पालखीत ठेवून पुन्हा आणून स्थानापन्न ही मुख्य सेवा देसाईंकडे श्रीराम. रामानंदांचे हे शिष्यकार प्रमुखात गणना थोर. अंतःकरणी अति उदार प्रीती अन्नदानी फार असे श्रीराम. उच्च शिक्षणही घेतले देशभक्तीतही पुढे आले. परी देवभक्तीत अंतर न पडले रामानंद सेवेत तत्पर श्रीराम. देसाई बंधू दाजी आणि बाळाभाऊ गणपतराव आणि रामभाऊ कुटुंबपुत्र जे जे पाहू ते शिष्य रामानंदांचे श्रीराम. या कुटुंबातील काही मंडळी प्रल्हाद बुवांची अनुग्रही झाली. हे सर्व रामानंद पदकमळी प्रतिदिनी दर्शनार्थ येतात श्रीराम. या सर्व गुरुभक्तीचा लळा देसाई यांनी लाविला. प्रल्हाद बुवा योगे दृढतर झाला हे कौतुकार्ह वाटत असे श्रीराम. देसाईची अनुग्रह घटना शिवाजी महाराजांपरीच जाणा. एकांती सुंदर शावना आम्रवृक्षातळी घडली असे श्रीराम. देसाईंची बालपणापासून प्रबळ इच्छा असे मनी. मला रामदासा परी सत्पुरुषाकडून अनुग्रह व्हावा असे वाटे श्रीराम. तो मानस झाला सफळ धरिले रामानंद चरण कमळ. गुरुभक्तीचे वाढले बळ पारमार्थिक भाग्य देसाईचे श्रीराम. पाहुनी शिष्याची गुरुभक्ती सद्गुरूच शिष्याजवळ येती. याची सर्वाली प्रचिती पादुका स्थापने वेळी प्रत्यक्ष श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे राजा भाऊ देसाई देशपांडे गुरुनिष्ठा वर्णननाम 11 पंचमः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. जरी चरिवनी धेनु 8वी वत्स नित्य. जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.